नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जे काही आपण ही व्हिडिओ देण्यात आलेले होते, की याद्या प्रसिद्ध झालेली आहे. पहिली यादी आलेली आहे. नेमकी त्यावरती कमेंट अनेक प्रकारचे येत आहेत, की नेमकी यादी कुठं डाउनलोड करायची, कुठं पाहायची, कशी यादी मिळेल? त्यावरती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जी काही प्राथमिक स्वरूपाची यादी ही 553 शेतकऱ्यांची प्रसिद्ध करण्यात आली. त्याच्यामध्ये लातूर आहे, ठाणे आहे, अमरावती आहे, सातारा आहे, कोल्ह ही आहे, ठाणे असे जे काही 5-7 तालुके आहेत, तर 7 तालुक्यातील 553 शेतकऱ्याची यादी स्वरूपात प्राथमिक स्वरूपामध्ये ती यादी प्रसिद्ध झाली. परंतु ती यादी जी काही आहे, ते तुमची जे काही जिल्ह्याची डी-सी-सी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, त्या बँकेचं एक डी-डी-आर ऑफिस असतं. म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर ऑफिस असतं. डी-डी-आर म्हणतात त्याला. त्या डी-डी-आर जे काही ऑफिस आहे, त्यांच्या लॉगिनवरती त्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे फक्त डी-सी-सी बँकेचे जे काही डी-डी-आर ऑफिस त्या ठिकाणी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि तिथून डाउनलोड करून याद्या ज्या काही असतील जिल्ह्याच्या, तर ते बाहेर प्रसारित करण्यात आल्या. मग आता इथं असं म्हणणं आहे का तुमचं, की आपले सरकार सेवा पोर्टलवरती याद्या येणार नाहीत का? असं मुळीच नाहीये. आपले सरकार सेवा पोर्टलवरती सुद्धा याद्या डाउनलोड करायचा ऑप्शन येणार आहे. परंतु ही प्राथमिक स्वरूपाची यादी आणि पहिली यादी एकदम कमी स्वरूपाची असल्या कारणानं हे डी-डी-आर ऑफिसच्या लॉगिनला देण्यात आली होती. इथून पुढे जी काही दुसरी यादी येणार आहे, ती मोठी व्यापक स्वरूपाची असणार आहे. जास्त शेतकऱ्यांची यादी असणार आहे. त्याच्यामुळे त्या याद्या आपले सरकार सेवा पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात येतील. कारण की काय होतं, की आपले सरकार सेवा पोर्टलवरती यादी आली म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र आहेच. मग त्यांच्या लॉगिनमध्ये आल्याच्या नंतर ती यादी गावातल्या लोकांसाठी लवकरात लवकर ते विस्तारित करता येते किंवा ती यादी प्रसारित लवकर होते. डी-डी-आर ऑफिसमधून यादी डाउनलोड करणं, तिथून ते त्यांना शेअर करणं, त्यांच्या सचिवाला, सचिव, सोसायटीचे चेअरमन असतील त्यांना शेअर करणं, नंतर ते गावात करणं, हे लांब लेंदी प्रोसेस आहे. त्याच्या कारणानं ही यादी जी काही प्राथमिक स्वरूपाची आहे म्हणून छोट्या 1-2 गावाची असणार. जर लातूरमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये तर अहमदपूर तालुक्यामध्ये हंगरगा आणि शिरूळ तासबंद या फक्त 2 ह्याच्यामधल्या आलेल्या होत्या. ती याद्या तिथल्या तिथं डिस्प्यूट करण्यात आल्या. परंतु आता येणारी यादी मोठी असणार आहे. त्याच्यामुळे ही यादी जी काही आहे ती आपली सरकार सेवा पोर्टलवरतीच तुम्हाला तुमच्या जे काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे, त्या पोर्टलवरतीच तिथं डाउनलोडचं ऑप्शन देण्यात येईल आणि त्याच ठिकाणी ती यादी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. आताची सध्याची ही फक्त डी-डी-आर ऑफिसला लॉग इन करण्यात आलेली आहे आणि तिथूनच डिस्प्यूट सुद्धा करण्यात आली आहे. जरी तुम्हाला पहिली यादी आता पाहायची असेल, तरी तुमच्या गावचे जे काही चेअरमन असतील किंवा सचिव असतील किंवा तुमच्या डी-सी-सी बँकेमधलं जे काही डी-डी-आर ऑफिस असतं, तालुका लेव्हलवर सुद्धा ऑफिस असतं. फक्त की ते लोकल उपनिबंधक म्हणून ते कार्यरत करत असतात. त्याच्यामुळे तुमच्या जे काही जवळची डी-सी-सी बँक असतील, त्या बँकेशी संपर्क साधून सध्या पहिली यादी तुम्ही तुमच्या गावची घेण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ती यादी दिली जाईल. परंतु शक्यतो काही 1-2 गावच्याच फक्त तालुक्यातून 1-2 गावच्या याद्या ह्या प्रसारित झालेल्या आहेत. पहिल्या यादीमध्ये फक्त 553 शेतकऱ्यांच्या. त्याच्या पद्धतीची ही माहिती आहे. नवीन अपडेट आल्याच्या नंतर आपले सरकार पोर्टलवरती जर लॉगिन आले, तर तेव्हा आपण ती माहिती संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत. ह्याच्या पद्धतीचं हे छोटंसं होतं. याद्या सध्या त्याच ठिकाणी आलेल्या आहेत. बाहेर कुठेही आलेल्या नाहीत. त्याच्यामुळे विनाकारण आपल्या सरकार सेवा पोर्टलवर सतत लॉग इन करून तिथे यादी दिसत नाही, असं काही करू नका. यादी पोर्टलवरती येणार आहेत, त्या पुढच्या येणार आहेत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.